सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। शुकासारिखे पूर्णवैराग्यजांसे वसिष्ठा परिज्ञानयोगीश्वरांसे कवी वाल्मिकी सारिखा मान्यायसा नमस्कार माझा श्री गुरु रामदासा। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती। नमस्कार या ब्रह्मचैतन्यमूर्ती। पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षी नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय जय राम कृष्ण हरे हरे। जय जय राम कृष्ण हरे। हरे जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। हरे जय जय राम कृष्ण हरे। नवनीरद संव नवनीत प्रिय नवनीरद संव नवनीत प्रिय नवल विनोद विहारी विहारी नवल विनोद विहारी। वा हरे जय जय राम कृष्ण हरे। हरे जय जय राम कृष्ण हरे। हरे जय जय राम कृष्ण हरे। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोकुल संकट हार गोकुल संकट हार कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। हरे जय जय राम कृष्ण हरे। हरे जय जय राम कृष्ण हरे। शरणागत दीना चरणी रत शरणागत दीना चरणी नगी शरणागत दीना करुणा दृष्टि निहारी हरि करुणा दृष्टि निहारी हरि हरि जय जय राम
रूप पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी लोचनी रूप बहुत अच्छे रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधणी सुख झाले हो साधणी साधणी सुख झाले हो साधणी वाह क्या बात है साधणी 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 हो तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तू हा माधवा बरवा वाह तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 जय जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता. वास उस्ताद आहे. संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय. जळून जाय. संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता. मग राम नामी उपजे आवडे. मग राम नामी उपजे. उपजे आवडे सुख घडो घडे. वाढू लागे वाढू लागे. संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज. संत चरण कंठी प्रेम दाटे नयनी. नीर लोटे हृदयी प्रगट. राम रूप संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता. ये बात है, बहुत अच्छे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. तुका म्हणे साधन सुलभ. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये
परि उपतिष्ठे पूर्व पुण्ये संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता रज लागता रज लागता सहज वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी घ्यावी घ्यावी माझी भाक जरी का मागणे आणि ग तुगया बंधू म्हणे देवा शब्दही तुगा चिराखावा नारायणन्त्वादि गुरुं परेशं चतुर्मुखं तत्सुतमप्रमेयं श्रीमद्वसिष्ठं खलु ब्रह्मनिष्ठं श्रीरामभूपं हृतभक्ततापं श्रीरामदासं भवबन्धनाशं कल्याणमिड्यं गुरुबालकृष्णं चिन्तामणिं रामपदाब्जभृङ्गं श्रीरामकृष्णं परतः परञ्च श्रीमत्तुकारामनन्द शक्तिं सच्चिद्घनं लोकमलग्नकीर्तिं मत्सद्गुरुं राघवरूपमीशं श्रीब्रह्मचैतन्यमगाधबोधम् अखण्डनामामृतपानतृप्तं दयार्णवं पावितशिष्यवृन्दं श्रीरामभक्तं प्रणमामि नित्यम् अखण्डभक्त्याहमानन्दसागरं श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः श्रोता वक्ता सद्गुरु श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय मग रामनामी उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये पंढरीनाथ महाराज की जय. संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आज निरूपणासाठी घेतलाय. तुकोबारायांना संतांच्या बद्दल किती बोलू आणि किती नको असं झालंय. एक संत संतांचा महिमा गाताय ही कोठी अद्भुत गोष्ट आहे. वस्तुतः आपण समाजामध्ये पाहतो एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल कधी सहसा भरभरून कौतुक करत नाही किंवा भरभरून चांगलं म्हणण्याची पद्धत आपल्या समाजामध्ये नसते. पण संतांचं तसं नाही आहे. बरं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती पर उपकार आहे. आणि संत एक दिलानी एक मुखानी एक चित्तानी आणि एक क्रियेनी केवळ समाज कल्याणासाठीच जन्माला आलेले असतात आणि त्याप्रमाणे ते कार्य करत असतात. महाराज म्हणतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय. थोडक्यात आपण चिंतन मांडूया या पहिल्या चरणाचं. या पहिल्या चरणाचे जर 4 भाग केले, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय. तुकाराम महाराजांचे हजारो अभंग जरी आपण अभ्यासले जे आहेत उपलब्ध ते, तर त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी कुठल्याही चमत्काराचं उदात्तीकरण केलंय असं आपल्याला कुठल्याही अभंगामध्ये दिसणार नाही. कुठल्याच संतांच्या कुठल्याच अभंगात कुठल्याच ओवीमध्ये आपल्याला असं आढळणार नाही की त्यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घातलंय किंवा चमत्काराला प्रोत्साहन दिलंय. कुठंच नाही. मग या अभंगात तुकाराम महाराज काय म्हणतात तर संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय. साधा सहज सोपा अर्थ जो काढला की संतांचे चरणांचे रज म्हणजे संतांच्या चरणांचे धूलिकण लागता सहज सहज लागले आपल्या देहाला. त्या चरणांच्या धूलिकणांचा सहज स्पर्श झाला आणि वासनेचे बीज
ज्याच्यातून या वासना जन्माला घेतात, आपल्याला जन्ममरणरूप संसारामध्ये फेकतात, त्या वासनांचं जे बीज आहे ते जळून भस्मसात होतं. हा आपल्याला थोडासा चमत्कार नाही का हो वाटणार? हे थोडं चमत्कारिक विधान वाटतंय. पण मी मगाशीच बोललो की संत कधीही चमत्कारांचं उदात्तीकरण करत नाहीत. मग हा अभंग काय सांगतोय? अरे खरंच जर संतांच्या चरणांचे धुलीकण जर लागले आणि ते लावून घेतले तर सगळेच संत झाले असते ना. आज शेकडो वर्ष झाली ज्या मार्गाने ज्ञानोबा तुकोबा नामदेव ज्या मार्गाने पंढरीला गेले, त्याच मार्गाने आज हजारो लाखो वारकरी जातातच. मग किती ज्ञानेश्वर झाले, किती तुकाराम महाराज झाले, किती एकनाथ महाराज झाले, किंवा त्यांच्या गावामध्ये त्यांच्या सहवासात काही कमी होते का हो? अगदी त्यांना छळणारी नाडणारी लोकसुद्धा होती. अनेक दुरात्मे त्याही गावामध्ये त्याही काळामध्ये त्यांच्या सहवासामध्ये होते. मग त्यांचं हृदय परिवर्तन कुठे झालं? मग तुकाराम महाराज असं का बरं म्हणतात की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय? तर श्रोते हो, एक गोष्ट लक्षात घ्या, शब्दानां बहवो अर्थः योजकस्तत्र दुर्लभः. शब्दांचे अर्थ अनेक निघतात. 6 प्रकारचे अर्थ काढता येतात: शब्दार्थ, ध्वन्यार्थ, वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, भावार्थ आणि गूढार्थ, असे 6 प्रकारचे अर्थ निघतात. आता इथे शब्दशः अर्थ जर काढला या पहिल्या चरणाचा, तर हे असा घोटाळा होतोय आपल्या मेंदूमध्ये. आपलं विचार काहीतरी विचित्र भरकटल्यासारखे होऊन जात आहेत. मग तसं न करता जर त्यातला गूढार्थ जो पाहिला तर आपल्या लक्षात येईल की तुकाराम महाराजांना याहून काहीतरी वेगळं सांगायचंय बरं का. मग आपण जरा त्याच्या अंतरंगामध्ये शिरूया शब्दांच्या. कसं आहे, संत चरण रज, संत चरण रज, रज याचा एक अर्थ जरी धुलीकण असा असला, आता धूळ अंगाला लागल्यानंतर काय होणार आहे? क्रियेची प्रतिक्रिया काय हो? वस्त्र, कपडा, शरीर मलिन होणे, यापेक्षा वेगळं नाही काही. मग रज याचा अर्थ केवळ धुलीकण असा न घेता गुणात्मक जर अर्थ घेतला, संतांच्या चरणांचे धुलीकण यापेक्षा रज याचा गुणात्मक अर्थ काय होईल? तर आसक्ती असा होईल. संतांच्या चरणांची आसक्ती, संतांच्या चरणांची आसक्ती, संत चरण रज, संतांच्या चरणांची आसक्ती लागता सहज. आता संतांच्या चरणांची आसक्ती सहज थोडीच लागते हो. संतांचा उपदेश सगळ्यांनाच भावतो असं नाही आहे. तर त्याच्यासाठी पूर्वपुण्य लागतं असं तुकाराम महाराजच शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे आहेस सोपे सर्वाहुनी, हे जरी असलं सहज लागणं इतकं सहज गत्य शक्य नाही आहे. मग तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्वपुण्य. पूर्वपुण्याहीनीच ते उपतिष्ठे म्हणजे समोर येतं, प्राप्त होतं. तर त्यामुळे लक्षात घ्यावं, सहज याचा अर्थ जो आहे ना पूर्वपुण्य, असा तुकाराम महाराजांनी या शब्दाखाली अंडरलाईन करा, म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला उलगडेल. सहज याचा अर्थ जन्मासहित, म्हणजे जन्मापासून संतांच्या चरणांची आसक्ती लागणं हे ज्याला जन्मापासूनच प्राप्त झालेलं आहे, लागता सहज, त्याच्या वासनांचं बीज जळून जातं. लक्षात घ्या. ज्याला संतांच्या चरणांची आसक्ती ठेवणं, संतांच्या सहवासाचा लाभ घडवून घेणं, हे ज्याला जन्मजन्मांतरीपासून प्रिय वाटतंय, त्याच्या वासनांचं बीज जळून जातं. आता
चरण रज हा जो शब्द आहे तिथे जरा आपण परत वळूया. याचा महिमा फार मोठा आहे बरं. एका पदामध्ये आमच्या साध्वी मीराबाई असं म्हणतात, चरण रज महिमा मैं जानी, चरण रज महिमा मैं जानी, चरण रज महिमा मैं जानी. वा, चरण रज महिमा मैं जानी, चरण रज. जिन चरणों से गंगा निकले, जिन चरणों से भगीरथ कुल पावनी, भगीरथ कुल पावनी, चरण रज महिमा मैं जानी. वाह. जिन चरणों से अहिल्या उद्धरी, जिन चरणों से अहिल्या उद्धरी, गौतम की पटरानी हो, गौतम की, गौतम की पटरानी, चरण रज महिमा मैं जानी. महिमा मैं जानी, महिमा मैं जानी, महिमा मैं जानी. चरण रज महिमा मैं जानी. जिन चरणों से गंगा निकली, भगीरथ कुल पावनी. त्या चरणांची महिमा केवढं विलक्षण आहे हो, काय अगाध महिमा आहे. जिन चरणों से अहिल्या उद्धरी. म्हणून लक्षात घ्या, रज याचा एक अर्थ धूलिकण आणि दुसरा अर्थ आसक्ती असा आहे. आता त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचं गोष्ट आहे, चरण. या ठिकाणी तुकाराम महाराजांना चरण म्हणजे केवळ पाय असं सांगायचं आहे का हो? पाय एवढंच सांगायचं आहे का चरण म्हणजे पाय? नाही बरं. त्या ठिकाणी आ हे अक्षर अध्याहृत ठेवलेलं आहे. श्रोते हो, आ हे अक्षर अध्याहृत ठेवलेलं आहे. आचरण, संतांच्या आचरणाची आसक्ती ठेवणं. कारण संत हे आचरणावरनं लक्षात येतात. लक्षात घ्या, आचरण. आणि त्या आचरणावरनं चरण कुठल्या मार्गाने जात आहेत हेही लक्षात येतं. म्हणून एखाद्या माणसाची हात याची चाल बरोबर नाहीये बरं का, असं म्हणतात ना, त्याच्यावरनं चालू हा शब्द आलेला आहे. गमतीचा भाग आहे थोडासा. आचरण हे महत्वाचं आहे. संतांचं आचरण महत्वाचं आहे. मग संतांच्या आचरणाची जर आसक्ती ठेवली, आता संतांच्या आचरणाची आसक्ती ठेवण्यासाठी संतांचा सहवास लागणं हे फार महत्वाचं आहे बरं. संतांचा सहवास लागणं हे फार महत्वाचं आहे. संत समागम. त्यामुळे संतांच्या सहवासामध्ये बसायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कुठे बसताय याच्यावरनं तुमची किंमत कळत असते. कुठे तुम्ही बसताय, तुमचं स्थान कुठं आहे. साधी माशी जरी घेतली, लक्षात घ्या, माशी, मक्खी हिंदीत जिला म्हटलं जातं, फ्लाय, कुठे बसती आहे. ती जर एखाद्या भाजीवालीच्या तराजूवर बसली, एखाद्या भाजी विकणाऱ्याच्या तराजूवर जर एखाद्या दांडीवर जर बसली तर तिची फारशी किंमत होत नाहीये. पण ती जर सोनाराच्या तराजूच्या दांडीवर जर बसली
तर त्याच माशीची किंमत किमान 30 ते 40 हजार रुपये होते, होय की नाही? त्याच माशीची किंमत 30 ते 40 हजार रुपये होते. ज्या वेळा ते सोनाराच्या सराफाच्या दांडीवरती बसते, एखाद्या वजन काट्यावरती ती बसते, त्या वेळेला एका सुभाषितात पण फार सुंदर वर्णन केलं आहे. तो याचे परिणामहीन उरते संतप्त लोहावरी, तो याचे परिणामहीन उरते संतप्त लोहावरी, ते भासे नलिनी दलावरी पहा सन्मौक्तिकाचे परी, ते स्वातीस्तव अब्दी शुक्ती पुटकी मोती घडे नेटके, जाणा उत्तम मध्यमाधम दशा संसर्ग योगे टिके. पंढरीनाथ महाराज की जय. पाण्याचा थेंब, जसं मगाशी माशीचं उदाहरण दिलं तसं पाण्याचा थेंब किती क्षुल्लक आहे हो तसा पाहायला गेला तर. काय अस्तित्व आहे त्या पाण्याच्या थेंबाचं. तो पाण्याचा थेंब जर तापलेल्या लोखंडावरती पडला, क्षणात त्याची वाफ होऊन तो नाहीसा होतो. संतप्त लोहावरी. तोच पाण्याचा थेंब जर कमलपत्रावरती पडला तर काय होतं? चमकतो. क्षणकाल तो चमकतो, देखणा दिसतो. त्याच्यावरती जर सूर्यप्रकाश जर पडला तर अनेक किरणं त्याच्यातनं बाहेर येतात. पाहणार म्हणतो वा काय सुंदर आहे. पण दुसऱ्या क्षणी जर वाऱ्याची झुळूक आली आणि ते कमलपत्र जर हललं तर तोच थेंब घरंगळे येतो आणि पाण्यात पडतो. संपला विषय. पण तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रावरती जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती घडतो. एकाच पाण्याच्या थेंबाच्या या 3 दशा, तो कुठे पडतोय, तो कुठे जातोय, तो कुठे स्थिरावतोय, याच्यावर त्याचं भविष्य ठरतं. तसं श्रोते हो, माणसाचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल, हे जीवन जर कृतार्थ करायचं असेल तर आपल्याला एकमेव पर्याय तुकाराम महाराज जो सांगतात, संत चरण रज लागता सहज. आता मगाशी आपण मीराबाईंच्या पदाबद्दल जे पाहिलं, अहिल्या उद्धरी, या संबंधामध्ये एक फार सुंदर श्लोक आहे. आसक्ती आणि धुलीकण, रजाचे हे 2 भाव, त्याच्यावर एक सुभाषित करते असं म्हणतात की ही आसक्ती कशी आहे लक्षात घ्या. दुःखे सुखे च रज एव बहु हेतु, तादृक् विधौ जगति गौतम धर्म पत्न्य, यस्माद् गुणेन रजसा विकृतिं गतासा, रामस्य पाद रजसा प्रकृति प्रपेदे. जय जय रघुवीर समर्थ. दुःखे सुखे च रज एव बहुव हेतु, तादृक् विधौ जगति गौतम धर्म पत्न्या, यस्माद् गुणेन रजसा विकृतिं गतासा, रामस्य पाद रजसा प्रकृतिं पपेदे. सुभाषित करते असं म्हणतात, हा रज ही आसक्ती जर वासनेकडे लावली, प्रपंचाकडे लावली तर तिची घसरण आहे. जर सत्वगुणाकडे लावली तर परमोच्च पदापर्यंत जाता येतं. गुणेन रजसा. म्हणून आसक्ती ही गोष्ट अशी आहे, अहिल्येनी प्रभू रामचंद्रांच्या चरणांची आसक्ती ठेवली, त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या गुणांचा तर महिमा होताच, पण तो महिमा ज्या वेळेला
अहिल्याच्या चित्तातील प्रभू रामचंद्रांच्या चरणांच्या आसक्तीला येऊन स्पर्श करता झाला. अहिल्याचा उद्धार झाला. तसा आपलाही उद्धार नक्की होतो जर आम्ही परमार्थ मार्गाकडे आमची आसक्ती वळली तर संत आपल्या भेटीला येतात, आपल्याला उपदेश करतात, आपला सहवास देतात, आपल्याला बोध करतात आणि आपल्या आचरणातून हे सिद्ध करतात, चिंता करू नकोस, भिवू नकोस, तुझ्या उद्धाराला मी समर्थ आहे. पूर्वपदामध्ये आमचे तुकाराम महाराज आपल्याला सांगताना हेच सांगतात, संत चरण राज लागता सहज, संत चरण राज लागता सहज, संत चरण राज लागता सहज. संत चरण राज लागता सहज, संत चरण राज लागता सहज. लागता सहज, लागता सहज, लागता सहज. श्रोते हो, कीर्तनाच्या शास्त्राप्रमाणे क्षणभर आपण टाळे आणि भजन करूया. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अवतार मेहरवान अवतार मेहरवान दिव्य अलौकिक चरित्र संतांचे. अवतार मेहरवान दिव्य अलौकिक चरित्र संतांचे. यापूर्वी ना ऐसे यापूर्वी ना ऐसे झाले वा ऐकिले न हो साचे. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम राम. एका दिव्य संतांचं चरित्र आपण आज पाहणार आहोत या कीर्तनामधून, जे पुण्यातच ज्यांचं वास्तव्य होतं, ज्यांचा जन्म पुण्यामध्ये झाला. जन्मभूमी आणि कर्मभूमी ज्यांची ही पुण्यनगरी आहे, पण आज त्यांचा परिचय फार थोड्या लोकांना आहे. अशा क्वचित अप्रसिद्ध असलेल्या किंवा काळाच्या ओघात ज्यांना काही कारणाने प्रसिद्धी मिळाली नाही, अशा संतांचं चरित्र गायन करायचं, यासाठी या कीर्तन विश्व ज्ञानपीठाची निर्मिती आहे. श्रोते हो, तर ऐका. अवतार मेहर बाबा, ज्यांना मेहर बाबा अवतार असं म्हणतात, यांचा जन्म पुण्यामध्ये 25 फेब्रुवारी 1894 रोजी पहाटे 5 वाजता ससून रुग्णालयात झाला.
वडिलांचं नाव शेरियार आणि आईचं नाव शिरीन. पारशी कुटुंबामध्ये ज्यांचा जन्म झाला. अत्यंत दिव्य आणि तेजस्वी असा हा पुत्र जन्माला आला. मेहरवान याचा अर्थ तळपता सूर्य. वास्तविक पाहता पूर्व पीठिका कुठलीही तपस्येची, ज्ञानाची, भक्ती प्राधान्याची कुठलीही नाही. पारशीच कुटुंब हो हे. या पारशी कुटुंबामध्ये यांचा जन्म झाला. पण जो जन्माचा क्षण होता, जो मुहूर्त होता, तो मात्र अत्यंत दिव्य होता. मुलगा दिसायला अत्यंत देखणा. जे जन्माला आलेच ते अत्यंत शांत वृत्तीत आपलं बालपण व्यतीत करायला लागलंय. ज्ञानोबा माऊली म्हणतात त्याप्रमाणे की दशेची वाट न पाहता, की वयसेची या गावा न जाता, बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बालवयातच त्यांच्या तीक्ष्ण आणि तीव्र बुद्धिमत्तेची झलक माता पित्यांना दिसायला लागली. ज्याप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण बालवयामध्ये नंद यशोदेला आनंद देत आहेत, तसेच मेहरवान आपले पिताश्री शिरीन आणि शेरियार माता पित्यांना दिव्य आनंद देत आहेत. सेंट व्हिन्सेंट या शाळेमध्ये या मेहरवानला दाखल करण्यात आला. शाळेतही शिक्षण घेता घेता आपल्या तीव्र बुद्धिमत्तेची चुणूक हा मेहरवान दाखवतो आहे. प्रत्येक इयत्तेमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडून पुढल्या इयत्तेमध्ये दाखला मिळावा, असं शैक्षणिक अत्यंत वेगाने अशी प्रगती चाललेली या मेहरवानची. शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि डेक्कन कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनसाठी आर्ट्स साईडला या मेहरवानला दाखला मिळाला. वय 16-17 वर्षाचा. प्रथमच सांगितलं, अत्यंत देखणी शरीर यष्टी, बलदंड शरीर, केतकीच्या गाभ्यासारखी गोरी पान अंगकांती, गरुडासारखं नाक, लांब रुंद डोळे, तीक्ष्ण नजर, काळे भोर केस असे मानेवरती रुळतायत. अत्यंत देखणा होता मेहरवान. रोज सायकलवरनं कॉलेजला जायचे. रस्ता ठरलेला. लहानपणापासून गाण्याचीही आवड. सायकलवर बसता बसता, पायडल मारता मारता गाणी गुणगुणत जायचे. गाणी गुणगुणत जायचे. संतांच्या जीवनामध्ये श्रोते हो असा एक क्षण येतो, त्या क्षणाने त्यांच्या जीवनामध्ये अध्यात्माची पहाट फुटते. ज्ञानाचा प्रकाश फाकायला लागतो. परमात्मा त्या बुद्धीमध्ये अधिक तेज निर्माण करतो. प्रज्ञा जागृत होते. मेहरवानचं तसंच झालं हो. असंच सायकल मारत चाललेला. माझी सायकल चतुर शहाणी. या सायकलवरती मेहरबानचं अतिशय प्रेम. बरं, त्या सायकल शिवाय चैन पडायला नाही त्यांना. त्यांनी सायकलवरही गाणं तयार केलं. माझी सायकल चतुर शहाणी, माझी सायकल चतुर शहाणी. वाह, बहुत अच्छे.
सायकल माझी कधी मंदही, सायकल माझी कधी मंदही, कधी धावे वेगाने, बसून तिच्यावर मी गातो आनंदाचे गाणे. माझी सायकल चतुर शहाणी. कर्माचे मारितसे पडल, कर्माचे मारितसे पडल, हँडल योग्य दिशेने, जन्म मृत्यूची चाके पळवित, जन्म मृत्यूची चाके पळवित, मुक्ती पथासी जाणे. माझी सायकल चतुर शहाणी. सुबक सीट पुण्याचे त्यावर, सुबक सीट पुण्याचे त्यावर, जीव बसे ऐटीने, जीव बसे ऐटीने, गर्दी चुकवित मोक्षपुरीसी, गर्दी चुकवित मोक्षपुरीसी, जाई गुरु कृपेने. माझी सायकल चतुर शहाणी, माझी सायकल चतुर शहाणी. सायकल चतुर शहाणी, चतुर शहाणी, चतुर शहाणी. असं सायकलवरनं जात असताना मेहरवान कॅम्पातून डेक्कन कॉलेजला जायचा. त्याचा रस्ता जो होता तो क्वार्टर गेटकडनं होता. या क्वार्टर गेटच्या जवळ एक वडाचं झाड होतं. रोज पाहायचा मेहरवान, त्या वडाच्या झाडाच्या भोवती बऱ्याच जणांची गर्दी त्याला दिसे. विशेषतः पठाणी बलूची लोक त्या गर्दीमध्ये असत. त्याला कुतूहल वाटायचं की कसली बरं ही गर्दी आहे. तो त्या गर्दीकडे बघत सायकलचा वेग जरा मंद करत त्या गर्दीकडे बघत तो जायचा. कुतूहल चाळवायचं, वाटायचं जरा आपणही बघूया का बरं गर्दी आहे. पण म्हणायचो नाही, छे, आई बाबांनी आपल्याला सांगितलंय असं कुठे गर्दी दिसली की उगाच आपला वेळ खर्च करून त्या गर्दीत आपण बघ्याची भूमिका घ्यायची नसते. आपला मार्ग खरा. पण कालांतराने त्याच्या असं लक्षात आलं, ती पाठमोऱ्या गर्दीचा भेद करत त्या गर्दीतनं दोन तेजस्वी आतले डोळे आपल्याकडं पाहतायत आणि जणू आपल्याला ते खूण करतायत, बोलावतायत. त्या मेहरवानच्या लक्षात आलं. आणि एक दिवस असा योग आला, त्या क्वार्टर गेटच्या मार्गाने जात असताना त्या वडाच्या झाडाखाली त्या दिवशी कर्मधर्म संयोगाने गर्दी नव्हती. गर्दी नव्हती. आणि ती एकेक काळी त्या गर्दीचा विषय असलेली जी व्यक्ती आहे ती व्यक्ती पूर्णपणे याच्या नजरेस पडली. आपल्या चतुर शहाणी असलेल्या सायकलला त्यानं ब्रेक लावला. आज त्याची सायकल त्याला योग्य मार्गाने खऱ्या अर्थाने नेत होती.
ओ हो हो. त्या व्यक्तीनी नेत्र पल्लवीनी मेहरवानला जवळ बोलावलं. यंत्रवत मेहरवानच्या सायकलचं हँडल त्या दिशेने वळलं आणि सायकल झाडाखाली येऊन थांबली. स्टँड लावला सायकलला आणि त्या व्यक्तीच्या समोर जाऊन मेहरबान बसला. कोण होती व्यक्ती? त्या व्यक्तीचं नाव हजरत बाबाजान. फार मोठ्या स्त्री संत होऊन गेल्या. फार मोठ्या स्त्री संत होऊन गेल्या. बलुचिस्तानात या हजरत बाबाजांचा जन्म झालेला. दिसायला अत्यंत देखण्या. हजरत बाबाजांना जन्मापासूनच आध्यात्मिक साधनेची अलौकिक ओढ लागलेली, सद्गुरु कृपेची ही ओढ लागलेली. माता पित्यांनी हजरतचा विवाह ठरवला, पण ऐन विवाहाच्या दिवशी हजरत बाबाजान विवाह मंडपातून पळून गेल्या. आल्या त्या रावळपिंडीला आल्या. साधनेला सुरुवात झाली. रावळपिंडी जवळच्या जंगलातच त्या साधना करायच्या. भाग्योदय उजाडला आणि हजरत बाबाजांना त्यांच्या जीवनामध्ये 2 सद्गुरू मिळाले. एक हिंदू आणि दुसरे मुस्लिम. 2 सद्गुरू हजरत बाबाजानांना मिळाले. दोघांनीही हजरत बाबाजांकडून विलक्षण अशी तयारी करून घेतली. योग मार्गामध्ये पूर्ण सिद्धीला पोचल्या हजरत बाबाजान आणि विदेही अवस्थेमध्ये रावळपिंडीच्या रस्त्यावरून फिरायला लागल्या. त्यांचा महामंत्र होता अनल हक. भिक्षा मागण्यासाठी त्या गर्जना करायच्या अनल हक. श्रोते हो, अनल हक हा उर्दू शब्द आहे. याचा अर्थ आहे अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी. आता जे कट्टरवादी जे होते, या कट्टरवाद्यांना हे काही पचनी पडे ना. त्यांनी कट रचून 1903 साली हजरत बाबाजानांना रावळपिंडी जवळच्या जंगलामध्ये जिवंत पुरलं. खड्ड्यात घातलं, वरनं दगडं घातली आणि जिवंत पुरलं. काही काळ गेला. ज्यांनी हजरत बाबाजांना जिवंत पुरलं ते कर्मधर्म संयोगाने, काही उद्योगांनी म्हणा किंवा अन्य काही कारणांनी म्हणा पुण्यामध्ये आलेले असताना ज्यांनी त्यांना पुरलेलं होतं त्यांनाच हजरत बाबाजान क्वार्टर गेटच्या जवळ वडाच्या झाडाखाली पाहायला मिळाल्या. आणि हजरत बाबाजानांची अलौकिक महती त्यांना पटली आणि साष्टांग प्रणिपात घातल्या आणि त्यांचे शिष्य झाले. मेहरबान या हजरत बाबाजानांच्या समोर बसलेले कौतुकाने त्या पाहत आहेत. अतिशय हळू आवाजात त्या बोलायच्या. हजरत बाबाजान हळू आवाजात बोलायच्या. चरित्रात असा प्रसंग आहे. काही अंतरावरती त्या ज्या वडाच्या झाडाखाली बसायच्या तिथून काही अंतरावरती एक चहाची टपरी होती. त्याच्या पलीकडे पोळी भाजी, पुरी भाजी वगैरे मिळायची कामगारांच्यासाठी. असं एक दुकान होतं. हजरत बाबाजान हळू आवाजात बोलायच्या, ए चहा पाहिजे मला.
इतक्या हळू आवाजात बोलायच्या. तो चहावाला मुलगा चहा घेऊन यायचा. हे मला भूक लागली आहे असं म्हटलं की पुरी भाजीवाला त्यांच्यासमोर आणून द्यायचा. हे मेहरबानांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. आज त्याच्याकडे त्या पाहतायत, मेहरबानकडे. नजरेत नजर घातली. मेहरबानला जवळ बोलावलं. आपल्या दोन्ही हातांनी मेहरबानचं मस्तक धरलं. श्रोते हो, मेहरबानचं मस्तक धरलं आणि हजरत बाबाजांनी मेहरबानच्या कपाळाचं चुंबन घेतलं. योग मार्गात जिथे आज्ञाचक्र आहे त्या आज्ञाचक्राचं चुंबन घेतलं मेहरबानांनी आणि आज्ञाचक्र जागं झालं. कुंडलिनी जागृती झाली आणि मेहरबानचं शरीर पिसासारखं हलकं झालं, तरंगायला लागलं. हजरत बाबाजान मेहरबानला म्हणाले, बेटा तुझी किती वाट पाहत होते रे मी. रोज जायचाच इथून, पण थांबायचा नाहीस. तुझंही योग्य आहे म्हणा, कारण त्यावेळेला इथे बाजार भरलेला असायचा. आज मी एकटी आहे, तूही एकटा आहेस. जीवनाचा आनंद घे, परमोच्च पदाला जा, माझी पूर्ण कृपा तुझ्यावरती आहे. असं म्हणून मेहरबानच्या मस्तकावरती हात ठेवला. हजरत बाबाजांनी. श्रोते हो, एका वेगळ्या विश्वामध्ये मेहरबानचा प्रवेश झाला, जिथे सर्वसामान्य मनुष्य पोचत नाही. भगवद्गीताकार म्हणतात, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धयेत यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. पुढे काळ असा चाललेला. मेहरबानची अवस्था मोठी विचित्र झालेली होती. एक पाय व्यवहारामध्ये, एक पाय लौकिकात, दुसरा अलौकिकात. काय करावं काही सुचत नव्हतं. घरच्या लोकांना काळजी वाटायला लागली की काहीतरी विचित्र झालेलं आहे, याच्या शरीरामध्ये काहीतरी उलथापालथ झालेली आहे. अनेक डॉक्टर्सनं दाखवलं, सायकियाट्रिस्टनं दाखवलं, कोणालाच याच्या व्याधीची कल्पनाच येईना हो. मग कोणीतरी म्हणलं, कोणातरी सिद्धयोगाकडे यांना घेऊन जा, म्हणजे हा जागेवरती येईल. आणि त्यावेळेला केडगावचे नारायण महाराज प्रसिद्ध होते, दत्तावतारी सत्पुरुष. पुण्यापासून अगदी जवळ 70 किलोमीटरवरती बेट केडगाव नारायण महाराज म्हणून प्रसिद्ध आहे दत्तस्थान. मेहरबानांना केडगावच्या नारायण महाराजांच्याकडे आणण्यात आलं. श्रोते हो, एखाद्याच्या जीवनामध्ये पारमार्थिक कृपेचा किती वर्षाव व्हावा याचं अलौकिक विलक्षण उदाहरण म्हणजे अवतार मेहर बाबा. यांना 1 2 नव्हे 5 सद्गुरू यांना भेटले. 5 सद्गुरूंची कृपा यांच्यावर झाली. एका पदामध्ये वर्णन करतायत, हजरत बाबा जान भेटले सद्गुरु ते पहिले. हजरत बाबा जान भेटले सद्गुरु ते पहिले. आज्ञाचक्रा जागृत करुनी उन्मनीत नेले. आज्ञाचक्रा जागृत करुनी उन्मनीत नेले. दत्त गुरु नारायण साक्षात केडगावी वसले. दत्त गुरु नारायण साक्षात केडगावी वसले. हात फिरवुनी पाठीवर त्या स्वस्थानी आणिले. सच्चित आनंद स्वरूपाचे निधान शिर्डीला हो. निधान शिर्डीला लोटांगण घाल
घालिताची त्यांनी धरिले हाताला, लोटांगण घालिताची त्यांनी धरिले हाताला. ताजुद्दीन श्री गुरुजे असते खलिफांचे ताज, दिव्य कृपेचा सागर उसळे विदर्भात आज. जीवन मुक्तीचा तो अनुभव, जीवन मुक्तीचा तो अनुभव देती साकोरी. सद्गुरु पंचक वरद हस्त तो होई शिरावरती, होई शिरावरती. उपासनी महाराज श्री गुरु श्रेष्ठची अधिकारी, जीवन मुक्तीचा तो अनुभव देते साकोरी. जीवन मुक्तीचा तो अनुभव देते साकोरी. श्रोते हो, याप्रमाणे मेहरवानला पूर्ण पदावरती नेला या 5 सद्गुरूंची कृपा कारणीभूत झाली. पहिले हजरत बाबाजान, दुसरे केडगावचे नारायण महाराज दत्तावतारी सत्पुरुष, तिसरे विदर्भातले महान संत ताजुद्दीन बाबा, चौथे शिर्डीचे साई बाबा, आणि 5वे शिर्डीच्या जवळ साकोरी म्हणून गाव आहे, त्या साकोरीचे महान विदेही सत्पुरुष असलेले उपासनी महाराज. या 5 संतांनी, 5 सद्गुरूंनी मेहरवानवरती पूर्ण कृपा केली आणि मेहरवानला पूर्ण पदावरती पोहोचवला. पूर्ण पदावरती, त्या ब्रह्मपदावरती मेहरवान आरूढ झाल्यानंतर मेहरवान मौनामध्ये गेले. श्रोते हो, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अवतार मेहरबाबांनी मौन सोडलं नाही. आयुष्यामध्ये अनेक घटना, अनेक प्रसंग असे आले की ज्या क्षणी मनुष्य नक्की बोलतो, काहीतरी व्यक्त होतो, शब्द काहीतरी उच्चारतो, परंतु अवतार मेहरबाबांनी आयुष्यामध्ये, म्हणजे सद्गुरू कृपा झाल्यानंतर त्यानंतर 45 वर्ष मौनाची साधना केली. कार्य अफाट केलं. जगभरामध्ये त्यांचे अनुयायी पोचलेले, जगभरात अनुयायी पोचले. अनेक विलक्षण घटना अवतार मेहरबाबांच्या आयुष्यामध्ये घडल्या की ज्या योगे त्यांचं अवतारित्व सिद्ध होईल. पण प्रथमपासूनच फार प्रसिद्धीच्या झोतामध्ये यायचं नाही, प्रसिद्धीपासून पाठीमागं राहायचं ही त्यांची वृत्ती असल्या कारणाने फारसे कुठे मिसळायचे नाहीत. अवतार मेहरबाबांचं ते व्रत होतं. आयुष्यात खूप भ्रमंती केली, जगभर फिरले, अनेक जण सन्मार्गाला लावले मेहरबाबांनी. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये अहिल्यानगरजवळ जे अरणगाव म्हणून आहे, या अरणगावीच्या जवळ मेहरबाबांनी आणि त्यांच्या अनुयायांनी गावच वसवलं हो, जे आजही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं नाव मेहराबाद. मेहराबाद, या मेहराबादचं वैशिष्ट्य असं आहे, अरणगावीच्या जवळी जाऊ
अरण गावीच्या जवळी जाऊ, अरण गावीच्या जवळी जाऊ, मेहरबाद या गावा, अरण गावीच्या जवळी जाऊ, मेहरबान या गावा. असे त्रिवेणी संगम तेथे, असे त्रिवेणी संगम तेथे, मौन भजन अन सेवा, मौन भजन अन सेवा. अरण गावीच्या जवळी जाऊ, मेहरबाद या गावा. या मेहरबादला त्रिवेणी संगम आहे. तुम्ही म्हणाल बा त्रिवेणी संगम कसा आहे तिथे मेहरबादला? मौन, भगवत भजन आणि सेवाभाव या 3 वृत्तींचा संगम तिथे साधनेमध्ये पाहायला मिळतो. बोलायचं नाही, शब्दाने आपली ऊर्जा बाहेर टाकायची नाही, वाह्यात गप्पा मारायच्या नाहीत. जेवढं म्हणून खुणेनी सांगता येईल तेवढं सांगायचं. वाटलं तर 2 अक्षरं लिहून द्यायची, पण शब्द खर्ची पाडायचे नाहीत. भगवत भजन करायचं. बोलावंसंच वाटलं तर भगवंताचं नाम गजर करायचा, त्यातून शब्द बाहेर पडायचे आणि सेवा करायची. अंध पंगू लुळे पांगळे जे मनोरुग्ण आहेत, अवतार मेहर बाबा त्यांची परमात्मा म्हणून सेवा करायची. बरं, इतकं विलक्षण संतत्व होतं अवतार मेहर बाबांच्या मध्ये. महारोगी पद दलित पीडिताना, महारोगी पद दलित पीडिताना, महारोगी. वा, जवळ घेऊन या, जवळ घेऊन या, सेवितात त्यांना, जवळ घेऊन या, सेवितात त्यांना. मौन होऊन, मौन होऊन करितात कृती सार्थ, मौन होऊन. क्या बात है. करीती उपदेशा, करीती उपदेशा, हाच परमार्थ, करीती उपदेशा, हाच परमार्थ, परमार्थ, परमार्थ. असं हे अवतार मेहर बाबांचं अलौकिक कार्य, ज्यांनी आपल्या जीवनात आपल्या कृतीनी करून दाखवलं. संतांचे 2 प्रकारचे उपदेश असतात. एक शब्दाने उपदेश करणं, दुसरा कृतीने उपदेश करणं. अवतार मेहर बाबांनी आपल्या कृतीतून हा परमार्थ या ठिकाणी त्यांचं चरित्र गायचा आनंद मला मिळाला. मी माझं भाग्य समजतो श्रोते हो. या कीर्तन विश्व या मंचावरून आज आपण हे कीर्तन ऐकताय. आश्चर्याची गोष्ट आहे. आजपर्यंत असं घडलं नाही. पुढे घडण्याची यापेक्षा आणखीन काही वेगळी शक्यता आहे असं मला वाटत नाही. असं हे कीर्तन विश्वचं चॅनेल आहे श्रोते हो, की परमात्म्याने हे स्वप्न पाहिलं असेल कदाचित की आपण कीर्तन विश्व या चॅनेलच्या रूपाने जन्माला येऊ आणि समाजामध्ये परमार्थाचं प्रसारण, प्रचारण, पोषण करू, असं परमात्म्याने निश्चय केला. आणि हे कीर्तन विश्व हे चॅनल उदयाला आलं असं मी जर म्हटलो तर ही अतिशयोक्ती ठरणार नाही. श्रोते हो, आज या चॅनेलवरून आपल्याला जवळपास 600च्या आसपास कीर्तनाचे विषय आपल्याला घर बसल्या पाहायला मिळत आहेत. यंदाच्या या वर्षामध्ये कीर्तन विश्व या चॅनेलनी कीर्तन नव्याने उदयाला येणारे, कीर्तन क्षेत्रात नव्याने उदयाला येणारे
इच्छुक कीर्तनकार की ज्यांना व्यासपीठ हवं आहे, त्यांची गुणवत्ता लक्षात घेऊन कीर्तन विश्वनी उदयोन्मुख कीर्तनकारांना या मंचावरून कीर्तनाच्या माध्यमातून जगभरामध्ये पोहोचवलं साधी गोष्ट नाही आहे. आज अनेक विध उपक्रम या कीर्तन विश्वाच्या माध्यमातून होत आहेत. श्रोते हो, केवढं कार्य आहे आज. बाल युवा पिढी आज व्यसनी भोगवादी बनत चाललेली आहे. हे मोठं भीषण वास्तव आहे. पण या वास्तवतेला, या अंधकाराला टक्कर देणारं आज जर कुठली आशा असेल तर कीर्तन विश्व हे चॅनल आहे, जे घराघरापर्यंत, तुमच्या खिशापर्यंत तुम्हाला प्रगतीपथावर नेणारं, ज्ञानाचा प्रकाश देणारं हे चॅनेल आज तुम्हाला मिळालेलं आहे. हात जोडून विनंती आहे, आपण या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हाही एक परमार्थाचाच मार्ग आहे. जेवढ्या श्रद्धेने तुम्ही आज तुमच्या घरामध्ये देवपूजा करताय ना, तेवढ्याच श्रद्धेने, तेवढ्याच विश्वासाने या कीर्तन विश्व या चॅनेलचे आप्त व्हा. आता एक गोष्ट महत्त्वाची आहे की आप्त म्हणल्यानंतर ती जवळीक येतेच हो. कारण हा एवढा मोठा व्याप करायचा साधी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी काही अर्थकारणही लागतं. परमार्थ साधायचा तर अर्थ हा आवश्यक आहे हो त्याच्यामध्ये. मग त्या अर्थाचा काही भाग आपण उचलू शकता. आपल्या घरामध्ये काही मंगल कार्य घडलं असेल तर त्या मंगल कार्याचा वाढदिवस, मंगल कार्यानिमित्त, किंवा एखादी आपण न जाणो एखादी काही दुःखद घटना घडली असेल, एखादा आपला जवळचा, आपले आदर्श जे आहेत त्यांचं काही जर दुर्दैवाने काही निधन झालं असेल तर त्यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त आपण या कीर्तन विश्वाला साथ घालू शकता. काही आर्थिक भाग जर आपण उचलला तर तोही त्यांच्या स्मृतीसाठी एक परमार्थ घडू शकेल आणि त्यांना सद्गती मिळेल. असा सगळा विचार या कीर्तन विश्वाने केलेला आहे. आपण जरूर या कीर्तन विश्वाला स्वतःला जोडून घ्या आणि इतरांनाही जोडायचा आग्रह करा, अशी आपल्याला नम्र विनंती आहे. पूर्वपदामध्ये आमचे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्याला सांगताना सांगतात, संत चरण राज लागता सहज, संत चरण राज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. संत चरण राज, संत चरण राज, संत चरण राज, चरण राज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.